हाय. हाय. अजून जागी कायस? असंच. माझा विचार करत होतीस का? हो. नेत्रा, माझा विश्वासच बसत नाहीये. कसं घडलंय सगळं? आय मीन, आपल्यासाठी सगळं बदललंय नेत्रा, चांगल्या अर्थाने. खरं खरं सांगशील एकदम? तू माझं रक्षा कवच आहेस म्हणून तू लग्नाला होकार दिलास, हो ना? हो. नाही म्हणजे तसं नाही. नाही नेत्रा, इट्स ओके. तू रक्षा कवचस म्हणून लग्नाला होकार दिला असशील तर काय आहे नेत्रा, मला माझी लाईफ पार्टनर हवी आहे, बायको हवी आहे, रक्षा कवच नको आहे. साहेब नाही, म्हणजे तर रक्षा कवच म्हणून नाही. मग नेत्रा, मला आज ऐकायचंय. सांग ना, का होकार दिलास तू माझ्याशी लग्न करायला? साहेब मी खरं सांगते. मी नाही नेत्रा, हे बघ, तुला काहीच कंपल्शन नाहीये. जर मी तुला नसेन आवडत तर नसेन आवडता. नेत्रा, हे बघ, आत्ता उगाच तू मला बरं वाटावं म्हणून हे सगळं नाही साहेब. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगते तेव्हा स्वतःला सुद्धा पहिल्यांदाच सांगते. साहेब मला आवडता तुम्ही.
देवी आई, तू आजवर माझ्यासाठी जे जे केलंयस ते सगळं तू माझ्या भल्यासाठी केलंयस, आणि तू जे केलंस तेच मी माझं भाग्य मानलंय. अद्वैत साहेबांची रक्षा कवच बनवून मी त्यांच्या आयुष्यात आले, पण आता त्यांची अर्धांगिनी म्हणून मी एक नवा प्रवास सुरू करायला निघाले. तुझे आशीर्वाद माझ्या आणि अद्वैत साहेबांच्या पाठीशी आहेत हे मला माहिती आहे, पण तुझ्याकडे आता एकच मागणी आहे. लग्नानंतर अद्वैत साहेबांच्या डोक्यावर असलेली मृत्यूची टांगती तलवार बाजूला झाली की रुपालीबाई साहेबांना सद्बुद्धी दे. अद्वैत साहेबांना त्यांच्या मातृत्वाची ओढ आहे ग. मातृत्वाला कलंक नको लागायला, म्हणून रुपालीबाई साहेबांच्या हातून काही वाईट नको घडू देऊस. मला सद्बुद्धी दे असं सांगत होतीस का? म्हणजे तुला चांगली बुद्धी दे असं तू तुझ्या त्रिनेना देवीला सांगत होतीस का? शत्रू आहेस की नाही माझी? सगळं छान चाललं होतं की नाही? कशाला अट्टहास सून व्हायचा? बाईसाहेब, मी शेखर साहेब आणि ममता मावशींची सून होणार आहे, तुमची नाही. आणि माझ्यासाठी तुम्ही माझा शत्रू कधीच नव्हता, त्यामुळे तुम्ही सुद्धा जमल्यास हे शत्रुत्वाचं मनातून काढून टाका आणि माघार घ्या. शब्दच माहित नाहीये मला. माघार घेणं या रुपाली म्हात्रेच्या स्वभावातच नाहीये. आता हट्टाने करतेस ना सगळं, मग आता जे काही होईल ते भोगायलाही तयार राहा. ही तुझी त्रिनयना देवी ह्या रुपाली देवीचं काहीही वाकडं करू शकत नाही. स्वतःच्या हाताने नशीब लिहिलंयस ना, बघ आता काय अवस्था करते तुझी. माझे नशीब मी नाही, देवी आईने लिहिलंय. एकच मिनिट, म्हणजे मला कळलं नाही, काकू नेत्रा तुझ्यासोबत येते का? अरे बापरे, मग आता अद्वैत एकटा कसं जाणार? बाबांनी सांगितलं त्याला एकट्याला सोडायचं नाहीये म्हणून. नेत्रा तुझ्यासोबत जाते, बाबा ऑलरेडी गेलेत, मी चाललोय बँकेच्या कामाला. मग अद्वैत एक काम कर, तू आज थांब, तू घरी जाऊ दे. तेजस नको ना प्लीज. काही तेजस तू पण अद्वैत बाईजीला नेत्रा बरोबर जायचंय, तो जाऊ दे ना. हो ना बाईजी? एक मिनिट, तू सांग, तू माझ्या बरोबर येणार आहेस की आधी सोबत जाणार आहेस ऑफिसला? काकू काय तू पण ना. मी तिच्याशी बोलते ना, तिला विचारते. तू थांब. नेत्रा तू सांग. तुमचं चालू द्या हे सगळं, मी एकटा चाललोय ऑफिसला. नाही तर थांबा, मी येते तुमच्या बरोबर. परदेशामध्ये नेत्रा सुखी राहील असं मला नाही वाटत. उलट अद्वैतशी जोडलेलं हे नातं नेत्राला नेहमी आपल्या जवळच ठेवेल. पटतंय का तुला? आबा हो, कसं होऊ शकतं हे लग्न? नेत्राच्या बाबतीत काय आणि कसं हे फक्त आम्हाला माहिती.
आबा या दोघांच्या पत्रिका जुळतात की नाही ते पण बघायला हवं ना. नाही, पत्रिकेची खरंच काही गरज आम्हाला गरज आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघूया आपण पत्रिका. ठीक आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. आबा, नेत्रानं माझ्यासाठी आमच्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करण्या जन्मात तरी शक्य नाही. तरी मी माझ्याकडनं जेवढं करता येईल तेवढं नक्कीच करेन. नेत्राला तिच्या वडिलांची उणीव कधीही भासू देणार नाही. आणि मी तुम्हाला आज शब्द देतो, मी तुमच्या नेत्राला आयुष्यभर सुखात ठेवेन. नवीन सुरुवात होईल, पण तसं काही होणार नाही. ही सुरुवात नाही, हा शेवट आहे. अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तरी नेत्रा जिवंत राहणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. ह्या सगळ्या गोष्टी मी तुला आतापर्यंत का नाही सांगितल्या असं वाटलं असेल ना तुला, पण मला जेन्युअनली असं वाटलं नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या लेवलपर्यंत पोहोचतील. मला असं वाटलं होतं की अद्वैत लग्नासाठी नकार देईल, पण आता गोष्टी इथवर पोहोचल्यात म्हणून सांगते, हाच शेवट आहे. ठीक आहे, तुझा विश्वास बसणारच नसेल माझ्यावर तर राहू दे, मी निघते. थांब. कशावरून बोलतेस हे सगळं? कशावरून बोलतेस? का मरेल नेत्रा? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकत, कारण त्या उत्तरांमधून आणखी नवीन प्रश्न निर्माण होतील आणि त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मी स्वतः शोधते. पण एक मात्र नक्की की अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर नेत्रा जगणार नाही. नाही नाही नाही, तू फसवतेस. तू असंच करतेस, नेहमीच करतेस. तुला गोष्टी जमत नसतील किंवा तुझ्याने होत नसेल ना तर असाच विषय भरकटवतेस. तू प्रकट दिनाला केलंस ना तसं करतेस. हे बघ तुझी गरज नाहीये मला. गरज नाहीये मला. तू जा निघून जा. माझा ग्रंथ मला ते दुसऱ्या सेकंदाला ह्या घरातून बाहेर पडेल. नाही मिळणार ग्रंथ. ग्रंथ मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी सांगते तेवढं कर, निघून जा आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता तो ग्रंथ मला दे. नेत्रा मेल्यावर देते तुला ग्रंथ. रुपाली, मला आत्ता ग्रंथ दे. तू जिथे असशील तिथे देते, पण जा आता. आत्ताच्या आत्ता मला ग्रंथ दे. नाही मिळणार ग्रंथ. काय करायचं ते कर. ठीक आहे, मला जे करायचं ते मी करेन. काय पण आज स्पेशल काय आहे? म्हणजे आईस्क्रीम वगैरे? अद्वैत भाईजी, आता रोज असं स्पेशलच होणार. झाली सुरू तू पण? एनिवे, कुठे आहे माझा आईस्क्रीम? नेत्रा देईल ना आईस्क्रीम. नेत्रा देशील ना? काकू प्लीज नको ना, आता अति होतंय. आणि कुठे आईस्क्रीम मला सांगा, मी आणतो. साहेब थांबा, मी आणते. म्हणजे मी सगळ्यांसाठीच घेऊन येते. बस तू, मी आणते. बस. बरं, मी काय म्हणतो नेत्रा, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच एक प्रश्न पडलाय की आता तुमचं लग्न होणार आहे लवकरच.
सो लग्नानंतर तू अद्वैतला काय हाक मारणार नेमकी? डोंट टेल मी की तू लग्नानंतर अद्वैतला साहेब म्हणणार आहे. म्हणजे काकू ते कसं वाटेल ना की साहेब हनीमूनला कुठे जायचं आपण? किंवा 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 साहेब आय लव्ह यू. काय रे तेजस ऐक ना. अद्वैत साहेब घ्या आईस्क्रीम. तेजस ऐक ना, एका कंपनीचा मालक आहेस तू, हे असले जोक्स नाही शोभत तुला. थँक्यू. थँक्यू. मग काय ठरलं नेत्रा? छान आहे आईस्क्रीम. मी रूम मध्ये जाऊन नाही नाही इथेच बसायचं. अरे पण इथेच बसायचंय. बस बस बस. हे पण तेजसचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. लग्नानंतर नवऱ्याला कोण साहेब म्हणतं? एक्झॅक्टली. मुळात ना लग्नानंतर प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला मालकीण म्हटलं पाहिजे. तू म्हणतोस का मालकीण? सुरूच होते ना आता आपला विषय. मुद्दा काय? मुद्दा काय आहे का? हो अद्वैत लक्षात ठेव, असंही लग्नानंतर कुठलाही नवरा साहेब राहत नाही. बघतोयस ना? मग मी काय करू? काय करू म्हणजे तू सांग ना. म्हणजे नेत्राने तुला काय म्हणून हाक मारलेला आवडेल? सासूमा, सासूमा इकडे या, इकडे इकडे. अगं काय कशासाठी? ये बसा बसा बस ना प्लीज. बस बस. बरं झालं आलीस. सासूमा, तुम्ही अद्वैत भाईजींना हेल्प करा आता. कसली मत? अरे तुम्हीच सांगा ना, नेत्राने अद्वैत भाईजीला लग्नानंतर काय हाक मारायला हवी? बोला. बंटीची ही अशी अवस्था झाली आणि त्यात इंद्राणी सुद्धा गेली. आता मी दुबळी पडते असं वाटायला लागलंय मला. पण नाही, मी थांबणार नाही. एकटीने लढेन, पण लढेन. तशी ही इंद्राणी काही कामाची नव्हतीच, पण जाताना जे काही बोलून गेले ना ते नाही जाते डोक्यातून. नेत्रा खरंच मरेल लग्नानंतर? इंद्राणी थाप मारून गेली नसेल ना? खरंच जर नेत्रा मेली ना तर गावभर पेढे वाटेन मी. काय सासूबाई, झाली का लग्नाची तयारी सुरू? तुला मी पैसे पाठवले होते खरेदीसाठी. त्याची काही खरेदी केलीस का स्वतःकडेच ठेवलेस पैसे? नाही, स्वतःकडे पैसे ठेवले असतील तरी काही हरकत नाही. मी आनंदात असलो ना की असं गरजूंना दान करतो. आपण गरजूंना दान द्यायचं असतं. मग पुढे त्यांनी त्या पैशाचं काय केलं हा ज्याच्या त्याचा प्रश्न. हॅलो हॅलो, नमस्कार. शेखर राजाध्यक्ष बोलतायत का? हो बोलतोय मी. घैसास गुरुजी, माफ करा फोन खूप उशिरा गेलाय, पण महत्वाचं बोलायचं होतं. हा बोला ना. मला सांगा, तुम्ही आज जी मला पत्रिकांबद्दल माहिती दिली ती बरोबर आहे ना? म्हणजे जन्मवेळ, जन्म तारीख यात काही गफलत नाहीये ना? नाही, तसं काही असण्याची शक्यता नाहीये. पण काय झालंय काय? हॅलो, हा, तुम्ही उद्या सकाळी मला भेटायला या. हा, पण झालंय काय तुम्ही मला सांगू शकाल का? म्हणजे आता येऊ का मी? नाही नाही, आता यायची काही गरज नाहीये, पण उद्या मात्र तातडीने मला भेटायला या. खूप महत्वाचं आहे. हा, बर. एवढ्या रात्री याला कोणाचा फोन आलाय आणि अस्वस्थ का झालाय हा इतका? नक्कीच काहीतरी घडलंय. मी घरातच आहे, पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय, मी आता तुझ्याशी बोलायला तुझ्या रूम मध्ये आलो आणि घरात कोणी पाहिलं तर परत सकाळी सकाळी चिडवाचिडवी सुरू होईल लोकांच. आणि
तुला माहिती नाहीये माझी काय अवस्था झाली इथे. बरं एनिवे, तुला यावं लागेल माझ्या बरोबर. येशील ना तू? हो साहेब. तुम्ही आवरून या हॉलमध्ये, मी आलेच. ए नाही, हॉलमध्ये नको. का? हॉलमध्ये ते सगळे असतील आणि त्यांच्या समोर परत एकत्र निघायचं म्हणजे. तू एक काम कर, तू डिरेक्टली मला गाडीजवळ भेट बाहेर. हा चालेल. ओके, बाय. भेटूयात. बाय. कारण अद्वैतच्या पत्रिकेतील अकाल मृत्यू आणि या दोघांचे विवाहग्रह याचे पडसाद नेत्राच्या भविष्यावर उमटणार आहेत. त्यामुळे हे लग्न झालं तर नेत्राचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे तुम्ही अद्वैत आणि नेत्राचं लग्न न होऊ देणं हिताचं ठरेल. कारण हे लग्न झाल्यास नेत्राचा जीव जाईल. घ्या. मी भालवांबरोबर काही बोलत नाहीये, पण तुम्ही लवकरात लवकर ही गोष्ट त्यांच्या कानावर घाला आणि हे लग्न रद्द करा. या. लवकर काय लवकर, लग्नाचा दिवस कसा झटकन येईल ना कळणार सुद्धा नाही. आणि हळूहळू तयारीला लागायला हवं रे. आणि काय विकत नाही घेतलेत रे, फक्त शॉर्टलिस्ट केलेत. बघ, सिलेक्ट कर. बघा ना बायजी. फाल्गुनी ऐक ना, हे सगळं खूपच लवकर होतंय. अजून कशात काही नाहीये आणि तुम्ही ऐकलंस ना नेत्रा काय म्हणतोय? कशात काही नाही. वहिनी वेळेवर आलीस. ये इथे. आम्ही ना यांच्यासाठी कॉस्ट्युम सिलेक्ट करतोय. तू पण सांग तुला काय आवडतंय तर. हा सासूमा, तुम्ही बघा. ही 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 आधीच बघू. बरं, तुमचं चालू द्या हे सगळं. मला खरंच उशीर होतोय, मी निघतोय ऑफिसला. नेत्रा तू पण जातेस ना? हा, नेत्राचे अद्वैत साहेब जाते तो नेत्रा तर जाणारच ना. झालं. तेजस, तू चल माझ्या बरोबर ऑफिसला. तुला तर माहितीये मी तळेगावच्या साईडवर चाललोय. बरं नेत्रा, तुझं आता तरी ठरलंय का लग्नानंतर तू आधीला अद्वैत साहेब म्हणणार आहेस की नुसतं अद्वैत? मी निघतोय. साहेब थांबा, मी येते तुमच्या बरोबर. बुवा,
तुम्ही जा आत, मी थांबते इथेच. का? तेजस साहेब पण येतच असतील ना, मग ते आले की मी निघेनच, तोपर्यंत इथेच थांबते. पण इथे का थांबशील तू? असंच. नेत्रा, तू आता होणारी बायको आहेस माझी. तू अशी इथे नाही थांबवू शकत. साहेब, तुम्ही असं नका ना बोलू. मला कसं तरी वाटतं. कसं तरी म्हणजे? तुम्हाला खूप कामं असतील ना, तुम्ही जा आतमध्ये. परत मी आले की मग तुमची कामं अर्धवट राहतात. नेत्रा, तुझ्यामुळे माझं कुठलंच काम आजपर्यंत अर्धवट नाही राहिलंय. उलट तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला पूर्णत्व आलंय. आणि आजपर्यंत इतक्या वेळा तू माझ्या बरोबर ऑफिसला आलीयस, मी कधी म्हणालो का असं? हं? चल. साहेब. बरं ठीक आहे. काय करताय तुम्ही? तू आत येत नाहीयेस, मी पण माझं काम इथेच बसून करतो. बरं चला आत जाऊया. चला. बाबा. नाही साहेब, खरंच राहू दे, मी जाते घरी आता. बरं ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगतो सोडायला. साहेब, मी जाईन रिक्षाने. मित्र घरी जायचं असेल तर ड्रायव्हर येणार सोडायला. ओके बाबा, मी नेत्राला जरा सोडून येतो बाहेर. चल. येते मी साहेब. तुमच्या मुलाचा, अद्वैतचा मोठा ऍक्सिडेंट झाला. एका मुलीने तुमच्या मुलाला इथे ऍडमिट केलं. नेत्रा, तुझं नाव नेत्रा आहे का? हो. नेत्रा, तू काय बोलतेस? अद्वैत साहेबांना मारणारी व्यक्ती आता घरातच आहे. पण यावेळी न्याय करण्याची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोपवली. आता तूच ठरव. तुला नेत्रा जिवंत हवी की अद्वैत? बाबा, नेत्राला पाठवलं मी ड्रायव्हर बरोबर. तुम्हाला कात्रजच्या साईटवरून काही फोन आला होता का? तिथे का कस्टमरची स्पेशल रिक्वायरमेंट आहे काहीतरी? बाबा, काय झालंय? कसलं टेन्शन आहे एवढं? नाही, टेन्शन नाही, जरा डोकं दुखतंय. घरीच आराम करायचा ना तुम्ही. बरीच कामं पण पडलेत. हा बोला आजोबा. राजाध्यक्ष साहेब, सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे बाईसाहेब. नाही, तुम्ही लक्ष नका देऊ तिच्या बोलण्याकडे. घैसास गुरुजींनी फोन करून नेत्राच्या आजोबांना काही सांगितलं तर नसेल ना? राजाध्यक्ष साहेब. हा, तुम्ही फोन केला होता, तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं का? बघा, तुम्ही कामात व्यस्त असाल तर आपण नंतर बोलूया. नाही, बोला ना तुम्ही. तुम्ही घैसास गुरुजींकडे गेला होतात ना? मग पुढे काय झालं? नेत्रा अद्वैतच्या पत्रिका जुळतायत ना?
मी त्यांना पत्रिका दिल्या आहेत. मग त्यांचा काही निरोप आला का? नाही, त्यांच्याकडनं अजून काही कळलं नाही. मलाच कामाच्या गडबडीत जमलं नाही. हे बघा, तुम्ही जर कामाच्या धावपळीत असाल तर मी बोलू का त्यांच्याशी? नाही नको. तुम्ही हे बघा आजोबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही निश्चिंत राहा. माझं बोलणं सुरू आहे त्यांच्याशी. बरं. आणि हो, त्यांच्या पत्रिकेमध्ये काही ग्रहदोष असेल तर लग्नापूर्वी आपण ग्रहशांती करून घेऊ. म्हणजे त्याची तशी काही गरज पडेल असं मला तरी वाटत नाहीये. आता घैसास गुरुजी काय सांगतात ते बघूया आपण. हो नक्कीच बघूया ना आपण. घैसास गुरुजींशी बोलणं झालं की मला कळवा. हा, मी वाट बघतोय. तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना, मी बघतो. सगळं व्यवस्थित करीन मी. काळजी करू नका. हो हो हो. नेत्राच्या जीवाला धोका आहे हे मी नाही लपवू शकत. हे ओझं घेऊन मी नाही जगू शकत. नेत्राला मला सांगावंच लागेल. तुला अद्वैत सांगितलं होतं ना? कशाबद्दल? लग्नाच्या दागिन्यांबद्दल. हा एवढा अस्सल दागिना तुझ्याजवळ असताना सोन्याच्या दागिन्यांचं काय आहे तुला? कशासाठी हवंय? सोन्याचा मुलामा चढवलेल्या किंवा पॉलिश केलेल्या वस्तूला दागिना म्हणत नाही. आणि कधी ना कधीतरी ही खोटेपणाची झळाळी उतरतेच, जसं तुझं झालंय. अद्वैतनं सांगितल्याप्रमाणे दागिन्यांची खरेदी करायची आणि मोकळं व्हायचं. आणखीन पैसे हवे असेल तर मागून घे. तुला प्रश्न पडला असेल ना, तुझी लायकी नसताना मी तुझ्यावरती एवढी कामं का सोपवलीत? तर असं समज, तू या घरात तशी फुकटच राहतेस, फुकट खातेस, माझ्या पैशावर जगतेस. त्याच्या बदल्यात अद्वैतच्या लग्नासाठी मी तुला कामावर ठेवलंय, मजूर म्हणून. तेव्हा सगळी कामं वेळेत चोख सांगितल्याप्रमाणे करायची. वेळेच्या आधी केलीस, मोनस मिळेल. गुड नाईट. आई, माझी सगळ्यात पहिली प्रायोरिटी तू आहेस आणि असशील. सगळ्यात आधी माझी आई, मग बाकी सगळं. नाही असं म्हणतोस तू, पण असं काही घडत नाही. मी पण या घरातच राहते हे लक्षातच नाहीये तुझ्या. लक्षात असतं ना तर आधी तू. आई, तू रागावलीस ना माझ्यावर? आई, तुझी शपथ, मी आता आवरून तुलाच भेटायला येणार होतो आणि तू इथे आलीस. बघितलंस आपली टेलिपॅथी किती स्ट्रॉंग आहे. नेत्रापेक्षाही स्ट्रॉंग. आई, कसं झालंय रे तुझं? म्हणजे लग्न व्हायच्या आधीच बायको आणि आई मध्ये सँडविच झालंय तुझं. असं काही नाहीये. असंच आहे खरंच. आई, खुश आहेस ना तू? खरं सांगू, मी खूप 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 खुश आहे. असाच आनंदी राहा. मला खूप बरं वाटतं. तुला कोणाची दृष्ट नको लागायला. बर चल, मी आवरतो, मला निघायचंय. जेवढं आनंदी राहता येईल तेवढं आनंदी राहा बावळटा. नंतर फक्त आणि फक्त दुःख करायची वेळ आणते की नाही बघ तुझ्यावर. मी आत्ता काहीच नाही करणार आहे. जे घडायचं ते घडणार आहे आणि ते घडू देत. माझी वेळ आली ना की सगळे हिशोब डबल व्याजासकट चुकते करते मी. तेव्हा लग्नानंतर काय ते तुमचं फॅमिली प्लॅनिंग वगैरे असतं ना, ते काहीही करायचं नाही. मला या घरात लवकर बाळ हवंय. आजी, अरे लाजतोयस काय? तुमचं बाळ घरात आलं ना की बघ, घराचं कसं अगदी गोकुळ होऊन जाईल. बाबा, निघूयात आपण. हो, मी तेजसला पुढे पाठवले. आज सेफ्टी ऑडिट आहे ना, पण तूही लक्ष घाल. हो, मी तुला ऑफिसला सोडेन आणि लगेच निघेन. मला महत्वाचं काम आहे. बर साहेब, तुम्ही बाहेर जाणार आहात तर तेजस साहेब असतील ना अद्वैत साहेबांबरोबर? नेत्रा, तेजस असणार आहे माझ्या बरोबर. आधी बायको असावी ना तर अशी. किती काळजी घेते तुझी. बाबा, निघूयात का आपण? नाहीतर आजी थांबणार नाही आज.
मी आतापर्यंत माझ्या लाईफचा फक्त माझ्या करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला होता. लग्न वगैरे अशा सगळ्या पर्सनल गोष्टींचा मी कधीच विचार नव्हता केला. पण बाबा, गोष्टी किती पटकन बदलतात ना. आता गेले काही दिवस मी नेत्राचा विचार करतोय, आमच्या फ्युचरचा विचार करतोय. आणि ट्रस्ट मी बाबा, हे सगळं मी मुद्दाम नाही करत आहे, ठरवून नाही करत आहे, आपोआप होत आहे सगळं. सो थँक्यू वन्स अगेन. अद्वैत नेत्रात गुंतत चाललाय. असं गुंतून कसं चालेल? कारण नेत्रा तर जवळ ठेवा प्लीज, गैरसमज करून घेऊ नका. काय चाललंय तुमचं हे? तुम्ही काय समजताय आम्हाला? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही पैसे द्याल आणि माझं तोंड बंद कराल आणि तुम्ही कुणाच्याही जीवाशी खेळाल? मला हे मान्य नाही. पैसे उचला आणि निघा. ताई, तुम्ही हे पैसे ठेवा. तुमच्या मुलाला हैदराबादला ऍडमिशन घ्यायची ना, तुमच्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत. तुम्ही हे पैसे ठेवा, ऍडमिशन घ्या आणि त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती पुण्यात हवी ती नोकरी मी त्याला देईन. पण प्लीज माझं एवढं काम करा प्लीज. प्रभा, यांचं काही ऐकू नकोस, यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू. आज सकाळीच मी देवाकडे प्रार्थना केली होती, माझ्या लेकाच्या ऍडमिशनसाठी पैशांची व्यवस्था होऊ दे म्हणून. देवाने ऐकलं बघा माझं. तुमचं जे काय काम असेल ना ते होऊन जाईल. हे करतील ना, मी करायला लावेन त्यांना. प्रभा, यांचे पैसे परत दे. हे कुठलं काम करायला सांगतायत ना, हे तुला माहित नाहीये. अहो काही का असे ना, आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होतंय ना, मग तुम्ही का थांबताय? प्रभा, पैसे परत कर, मला हे काम जमणार नाही. अहो, मुलाच्या भविष्याची चिंता मिटतीये, मग तुम्ही का पैसे परत करायला सांगताय? हे बघा, लक्ष्मी स्वतःहून घरी आलीये. मी काय कोणाच्या दारात नव्हते गेले मागायला. तुम्ही आपलं ते साहेब जे सांगतायत ते काम करून टाका बरं. प्रभा, हे बघा, तुम्ही जर पैसे परत करायला सांगितले ना, तर मी आणि माझा लेक आम्ही हे घर सोडून निघून जाऊ. प्रभा, काय हे पाप करून घेत आहे माझ्याकडून? माफ करा गुरुजी, एक्स्ट्रीमली सॉरी. माझा नाईलाज आहे हो. मी तुमच्या एवढा ज्ञानी नाही, पण मला हे कळतं, महत्वाच्या गोष्टीसाठी तडजोड करताना मागे पुढे पाहायचं नसतं. आणि मी तेच केलंय. गुरुजी, मी काय म्हणतो, म्हणजे मी तुम्हाला सुचवतोय, आपण नेत्राच्या पत्रिकेत बदल करूया का? म्हणजे जेणेकरून नेत्राच्या पत्रिकेतला मृत्यूयोग दिसणार नाही. असं काही करता येऊ शकतं? भगवंता, मला माफ कर. माझ्या हातून हे नेत्रा, मला माफ कर. नेत्रा, काय म्हणतेस? राज्याध्यक्षांच्या सुनबाई काय म्हणताय? आबा, नेत्रा, अगं आता तुझं लग्न होणार. मग तू कुलकर्णी नाही, राजाध्यक्ष होणार. तुझी आई किती खुश आहे माहितीये का तुला? सगळ्या गावभर जणू दौंडी पिटत फिरतीये. काय? हो, सगळ्या गाववाल्यांना सांगत सुटलीये, आयुष्यभर तुम्ही जिला हिणवलं ती एवढ्या मोठ्या घरची सून होतीये. पण मी सांगितलं तिला, घर मोठं असणं किंवा छोटं असणं हे महत्वाचं नाही. महत्वाचं असतं ते प्रेम. आणि तिलाही सांगितलं, नेत्राने हा जो काही निर्णय घेतलाय तो केवळ त्यांचं घर बघून किंवा अद्वैतचा जीव वाचावा म्हणून नाही, तर तिचं अद्वैतवरती प्रेम आहे म्हणून घेतलाय. हो ना? मला एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
आम्ही काय म्हणतो हे जास्त महत्वाचं नाही, तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. कारण त्यांच्याबरोबर आयुष्य तुला काढायचंय. हो आबा, कळतंय मला. नेत्रा, केवळ कर्तव्य म्हणून किंवा अद्वैतचा जीव वाचावा म्हणून तू हे लग्न करत असशील तर तसं नको करूस. मला सांग, मी शेखर साहेबांशी बोलतो. तुझ्या इच्छेविरुद्ध आम्हाला काहीही करायचं नाहीये बाळा. नाही आबा, नाही म्हणजे हे माझं कर्तव्य आहेच, पण ही माझी नियती सुद्धा आहे. आबा, मला आधी असं वाटायचं की मला अद्वैत साहेबांची नुसतीच काळजी वाटते, पण मग हळूहळू ओढ वाटायला लागली. आणि आबा, खरं सांगू, माझं आहे प्रेम अद्वैत साहेबांवर. या जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीबरोबर लग्न करतोय. करू शकशील माझ्यासारख्या माणसाला आयुष्यभर सहन? पण केतकी, अगं लवकर सिलेक्ट करा पत्रिका. एकदा पत्रिकेची निवड झाली ना की मग पुढच्या कामांना सुरुवात करता येईल. पत्रिकेसाठीच एवढा वेळ घेतलात ना तर मग बाकीची कामं केव्हा करणार? हो आई, पण जरा पसंत तर पडू दे. तरी त्यातल्या त्यात हे बघा, ही आणि ही जरा बरी वाटली. अरे यार, मी काय म्हणतो, बघितली हे असं पत्रिका सिलेक्ट करण्यापेक्षा ना मी असं काहीतरी एक नवीन डिझाईन इन्व्हेंट करतो ना. हॅलो हॅलो हॅलो, तुझं इन्व्हेन्शन पूर्ण होण्याआधी ना आधी नेत्राच्या मुलांची लग्न सुद्धा होतील. त्यामुळे ते बाजूला ठेव. यातल्या डिझाईन्स बघ ना, आहेत काही पत्रिका छान, त्यातल्या बघ. ओके. आधी लक्ष कुठे आहे तुझं? ये ना, बघ ना पत्रिका. तो काय आता वेगळ्या दुनियेत आहे ना, त्याचं लक्ष कुठे असतं? बरोबर ना? तेजस, गप्रे झालं. आता मी खरं बोललो तर गप्रे. दिस इज नॉट फेअर. मला सांगा, तुम्ही हे पत्रिका वगैरे इतक्या लवकर कसं काय अरेंज केलं सगळं? म्हणजे कॅटलॉग वगैरे घरी आलं सुद्धा? अरे आधी लगीन नाहीये, असंच घाईनी सगळं करावं लागतं. तुम्ही नाही का तुमचं एखादं असं प्रोजेक्ट आल्यानंतर रात्रभर जागून घाईघाईत सगळं कम्प्लीट करता, तसंच आहे हे. छान, करा. ए करा काय करा. ए आणि नेत्राला बोलवा ना कोणीतरी, तिला पण बघू देत पत्रिका. हो, नेत्रा, नेत्रा ये ना बाहेर. आई, तुम्हीच सांगा ना. हो, नेत्रा बाहेर ये लवकर. ये ये. नेत्रा, ह्या बघ, ह्या पत्रिका आहेत. त्यातली तुला कुठली डिझाईन आवडते, कुठली पत्रिका आवडते ते बघ हा, आणि सांग. आता मला कळलं तू सतत गालावर हात का ठेवायचीस ते. गॅस चालू आहे, मी आलेच. तिचीच पत्रिका तिला बघायला सांगितली ना, म्हणून लाजली वाटत. ए ब्रो, बघ ना, तुला आवडते का कुठली पत्रिका? हा हो, बघतोय. काय बघतोय? पत्रिका इथे. आधी अरे आता पत्रिकाच बघ.
नेत्राचा चेहरा काय आयुष्यभर बघायचाच आहे. तुम्ही करा सिलेक्ट पत्रिका. मला काही कळत नाहीये यातलं. तुम्ही करा. काय करते सगळे? लग्नाची पत्रिका सिलेक्ट करतोय? थांबा थांबा, मी करते. मी जरा आलोच सेट. पाणी. तो शेखर त्रास देतोय मला. तू 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 नको ना त्रास देऊ बंटी, प्लीज प्लीज नको त्रास देऊ. मी एकटी पडले रे, एकटी पडले. मी सगळं माझ्या विरोधात होतंय. मला कळत नाहीये मी काय करू. मी सगळं कसं सांभाळून घेते ना माझं मला माहित. प्लीज त्रास नको देऊ बंटी, प्लीज नको देऊ त्रास. ऐक बाबा, ही दारू घरात लपवली होती. ती दारू प्यायलायस का तू? ती दारू आहे नाही? हा, घरात लपवली होती ती? नाही 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 नाही, ही मला दिली. अनिल आलेला दाजी मात्र त्यांनी दिली. काल रात्री तो आला इथे. तो रात्री इथे आला. मग आम्ही असे 2 पेग प्यालो आणि उरलेलं मी आज प्यालो. आज सकाळी प्यालो. ताई खूप लागलं का रे? पण सॉरी शेखरचा राग तुझ्यावर निघाला. मी थकलीये रे, एकटीने लढून थकलीये मी म्हणते. तो शेखर माझ्यावर चढवायला लागलाय. तो हसतो डिवसतो मला कळत नाही मी काय करू. मला कळेनाच झालंय पट्टी. लाडू चालली रे. कळत नाही मला मी कशी बाहेर पडणार. नाही कळत आहे. हे बरं केलंस, बँक्वेट बुक झालंय ना. आता बाकी सगळी तयारी मी बघते. बरं आई, बाकी सगळं नंतर घरी आल्यावर बोलूयात का? ठीक आहे, ठेवते. रुपाली, लग्नाच्या तयारीचं काय करायचं? नाही म्हणजे आता गुरुवारी लग्न आहे ना. पाणी. हो आई, पण मला काय वाटतं, उन्हाचं आपण बाहेर जाण्यापेक्षा साडीवाल्याला पण इकडेच बोलवूया ना. आपला आहे ना नेहमीचा साडीवाला. म्हणजे घरी बसून बघता येतील साड्या. आणि दागिन्यांसाठी सुद्धा तसंच करूया. इथे बसून सिलेक्ट करूया दागिने कुठले हवेत ते. नाही अजिबात नको. आधीचं आणि नेत्राचं लग्न आहे. प्लीज तू एवढी नीरस नको राहूस. आणि आई, त्या साडीवाल्यांना वगैरे घरी बोलवलं ना की आपल्याला कमी ऑप्शन्स मिळतात. त्यामुळे लग्नाचं जे काही शॉपिंग आहे ना ते सगळं आम्ही बाहेर जाऊनच करू. हो, पटतंय तुझं मला. नेत्रा, कधी एकदा माप ओलांडून सून म्हणून या घरात पाऊल ठेवतेस ना, असं झालंय मला. हो ना. मला सुद्धा असं झालंय, कधी एकदा आधीचं आणि नेत्राचं लग्न होतंय. मी खूप एक्सायटेड आहे. हे नेत्रा, तुला एक गंमत सांगू? आधी जेव्हा लहान होता ना तेव्हा घरात लग्नाचा विषय निघाला की ममता वहिनी अद्वैतच्या लग्नाचं प्लॅनिंग सुरू करायची. हो, म्हणजे लग्न असं करायचं, लग्न तसं करायचं. लग्नाचा विषय सुरू झाला की तिला असं व्हायचं की आधी कधी एकदा मोठा होतोय आणि लग्न करतोय. ती इतकी एक्सायटेड असायची ना की जणू काही उद्याच लग्न आहे आधीचं. खूप स्वप्न होती तिची. आई, ममता वहिनी जितकी उत्साही असायची ना
तेवढ्याच उत्साहात आपण आधी आणि नेत्राचं लग्न करून द्यायचं. आणि रुपाली वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू वरमाई आहेस, त्यामुळे तू फक्त आराम करायचास आणि ऑर्डर सोडायची. सगळी कामं आम्ही करणार. काहीच हरकत नाही, चालेल मला. कधी कोण उठेल आणि माझ्यावर आरोप करेल काहीच सांगता येणार नाही आई. पण एवढं सगळं घडतंय म्हणजे हा अपशकुनच असणार की नाही. आई, तुम्हाला माहितीये ना मी या घरासाठी काय काय केलंय, किती त्याग केलेत. आता अद्वैत, त्या घरातले सगळेच नेत्रा या घरची सून व्हावी म्हणून विचार करतायत. माझी हरकत काहीच नाहीये या सगळ्याला. फक्त मला असं वाटतं की आपल्या घराने खूप संकट झेलली आहेत आई. आता आपणच नव्याने एखाद्या संकटाला आमंत्रण द्यायचंय का? नको ते. बाबा, तुम्हालाही टेन्शन आलं असेल ना? नाही, देवासमोरचं निरंजन विझणं वाईटच आहे. म्हणजे म्हणू शकतो आपण की 12 आला किंवा काहीतरी योगायोग झाला आणि निरंजन विझलं, पण प्रिंटिंग प्रेस, आपल्याच पत्रिका छापल्या जात असताना आग लागावी. हे किती वाईट आहे. म्हणजे अपशकुनच आहे ना. हा, हो ना बाबा, हो, शांत व्हा. अहो, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आम्ही आहोत ना सगळे. शांत व्हा बघू. म्हणून मी म्हणत होते की अद्वैतच्या लग्नापर्यंत इंद्राणीने इथेच राहायला हवं होतं. पण काम होतं ना त्यांचं काहीतरी. पण मी जाताना तिला अडवायला हवं होतं. ती म्हातारी आता इंद्राणीला कुठे मध्ये आणते? रुपाली, मला तुझं पटतंय ग, पण आपल्याला काय करता येईल? म्हणजे इंद्राणी मॅडम इथे असायला हव्या होत्या खरं तर, पण आता त्या नाहीये, तर आपल्यालाच मार्ग काढायला लागणार आहे. मार्ग निघेल का काही? मला तर ना अगदी सूचनाच झालंय बघ. मला काय वाटतंय सांगू का? आदी आणि नेत्राच्या लग्नाची आपण खूप घाई करतो. घाईघाईने निर्णय घेतले जात आहेत. लग्न ही आधीच्या आयुष्यातली किती महत्वाची गोष्ट आहे की नाही. पण दिवा विसताना आपण समोर नसतो तेव्हा आपण तसा विचार करत नाही, कारण तेव्हा आपण समोर नसतो ना. आता राहिला प्रश्न, पत्रिका छापत असताना आग लागली असं तू म्हणतेस, पण आग लागली तेव्हा तुमच्या बरोबरच अनेकांच्या पत्रिका होत्या की तिथे छापण्यासाठी. मग त्या सगळ्यांनी असा विचार करून नकारात्मक व्हायचं का? आता काहीतरी वाईटच घडणार आहे असा विचार करून सगळ्यांनी भीती वाटून घ्यायची का? नाही ना. बरोबर आहे आबा. तेव्हा आता घडलेल्या गोष्टींचा विचार करू नकोस बाळा. आता तुझ्या आयुष्यात पुढे सगळं काही छान छान घडणार आहे. तुझं लग्न होणार आहे, तू राजाध्यक्षांची सून होणार आहेस. एवढ्या छान छान गोष्टी समोर असताना या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार का करतेस तू? आणि काही विघ्न येणारच असेल तर देवी आई पाठीशी आहे की? हो आबा. देवी आई सगळ्याची काळजी घेईल. तेव्हा बाळा, आता कुठलाही नकारात्मक विचार करू नकोस. आणि हो, सगळ्यांच्या आनंदामध्ये सहभागी हो. हो. आता झोपा बाळा, शांतपणे झोप. ठीक आहे.
आजोबा मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही निश्चिंत राहा. नेत्रा आणि अद्वैतचं लग्न होणं हीच नियती आहे. आणि मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल. बरोबर आहे तुमचं. नेत्रा तुमच्या घरची सून होणार असली तरी राहून राहून एक गोष्ट वाटते. काय झालं? माझा मुलगा नेत्राचा बाबा गेला तेव्हा नेत्रा 3 वर्षाची होती आणि हेमाचा नुकताच जन्म झाला होता. दोन्ही मुलींची जबाबदारी मंगलावर आणि माझ्यावर पडली. आमच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही दोघींना वाढवलं, पण हेमाचा अकाली मृत्यू झाला आणि नेत्रा आजवर जे आयुष्य जगली त्यामुळे आम्ही तर नेत्राच्या लग्नाची आशाच सोडली होती. पण तरीही देवी आईने नेत्राच्या पदरात सूप टाकलं. त्यामुळे राहून राहून असं वाटतंय की नेत्राच्या लग्नाची बोलणी झाली असती म्हणजे आमच्याकडून काही. आता सगळं ठरलंय ना. पण राजाध्यक्ष साहेब, मला माफ करा. लहान तोंडी मोठा घास घेतोय. हे बघा, आपल्या परिस्थितीमध्ये आकाश पाताळा एवढा फरक असला तरी एकदा नेत्राच्या लग्नाची रीतसर बोलणी झाली असती तर. आजोबा, तुमची इच्छा असेल तर आपण भेटून बोलूया. काय आता लग्नाची घाई आहे त्यामुळे आम्ही सगळं आमच्या पद्धतीने ठरवलंय. हो, तुम्ही निर्णय घ्याल तो योग्यच असेल. त्या बाबतीत अगदी निश्चिंत आहे मी. आणि आमच्या नेत्राला तुम्ही अगदी फुलाप्रमाणे जपाल याची शाश्वती आहे मला. पण राजाध्यक्ष साहेब, नेत्राचं लग्न हे आमच्या घरातलं पहिलं आणि शेवटचं शुभ कार्य आहे. त्यामुळे जाऊ दे. पण आता सगळं ठरलंच आहे तर चर्चा राहू दे. मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली. आणि घरातल्या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा तिच्या घरच्यांना काय वाटत असतं हे तुम्ही नक्कीच समजू शकता. हो, मी समजू शकतो. पण काय झालंय, 30 तारखेला मुहूर्त आहे. आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. हो राजाध्यक्ष साहेब, खूपच घाई होणार आहे. तेव्हा आता सगळं ठरल्याप्रमाणेच होऊ दे. एकदा का नेत्राच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि तिला सुखाने नांदताना पाहिलं राजाध्यक्ष साहेब. हॅलो. हा, आजोबा काय झालंय, मी आता ऑफिसमध्ये आणि माझ्या समोर कोणतरी बसले. मला आता नाही बोलता येणार. आपण नंतर बोलूया ना. बरं बरं, चालेल. एकदा का नेत्राच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मी डोळे मिटायला मोकळा. हा विवाह झाला नाही तर तुझ्या मुलावरचा मृत्यूयोग आणखीन प्रबळ होऊ शकतो. नेत्रा काही फक्त रक्षा कवच म्हणून कायमची सोबत राहू शकत नाही. पण हा विवाह झाला तर तुझा पुत्र मृत्यूच्या छायेतून कायमचा मुक्त होईल. आणि त्याची अर्धांगिनी झाली म्हणून त्याचा वरचा मृत्यू ती नेत्रा स्वतःवर ओढावून घेईल. ही नेत्रा सुद्धा कोणी सामान्य मुलगी नाहीये. दैवी अंश आहे ती. नियती कूच बदलते आणि नियती जेव्हा कूच बदलते तेव्हा महाप्रलय होणारच. पण यावेळी न्याय करण्याची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोपवली आहे. आता तूच ठरव, तुला नेत्रा जिवंत हवी की अद्वैत. पण
फक्त सांगत होतो तिला. चल रेडी बॉय. वरती स्माइल. गुड 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 गुड. एक्सिलेंट. नाइस. मस्त. चेंज. मी काय म्हणतो रोहित, एकदा बघूया का ते फोटोज क्लिक झालेत ते? हो चालेल. बघून घेऊया. मस्त आलेत ना? वा, ते हा पण छान आहे. थोडे क्लोज मध्ये पण घेऊया का? हो चालेल. चलो घेऊ. हा मस्त दिसतंय. हा पण लास्ट वाटी काय, जसं की तुम्ही चालताय आणि बटन आणि अप. ओके, खूप इझी आहे. ओके. रेडी. अद्वैत कॅमेरात बघ समोर. अद्वैत लेन्स मध्ये बघ सरळ. अरे इकडे बघ ना का. आलेत का आता तरी फोटोज नी? आलेच असतील, बघतो. असं का होतंय हे? म्हणजे या दोघांचेच फोटो असं काय येतात?
कॅमेरा सेटिंग तर बरोबर आहे, काय प्रॉब्लेम होतोय? हो, कॅमेरा सेटिंग बरोबर आहे म्हणून तर बाकीच्यांचे फोटो बरोबर आले ना. ऐक ना रोहित, तू प्रोफेशनल फोटोग्राफर आहेस, काय काय इश्यू होतोय नेमका? हा, कारण आम्ही सगळी कामं बाजूला ठेवून हे सगळं मॅनेज केलंय आणि तू काय करतोयस नेमकं सांगणारच का काय झालंय ते? तेजस, मला पण कळत नाही नेमकं काय होतंय ते. तुलाच कळत नाही म्हणजे तुझाच सेटअप आहे ना सगळा. तेजस सर, यात आमची काय चूक? तुम्हीच बघा ना कसं सगळं विचित्र घडते. नाही म्हणजे बाकीच्या सर्वांचे फोटो व्यवस्थित येतात आणि ह्या दोघांचे वेगळे काढले की व्यवस्थित येतात, पण एकत्र फोटो काढले की काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोय बघा. तेजस, आम्ही इतक्या वर्षापासून फोटोशूट करतो पण असा प्रॉब्लेम कधीच नाही आला. तो माझा प्रॉब्लेम नाहीये आणि इतके फोटोशूट केले याआधी काय केलं मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल. काय तेजस शांत हो. काय शांत हो? आपण सगळ्या मीटिंग्स मॅनेज केल्यात आणि हे सगळं मॅनेज केलं. काय हे तुम्हाला कळतंय का नक्की काय घडतंय ते? काहीतरी विचित्र होतंय. काहीही विचित्र घडत नाहीये. तू आमचा वेळ फुकट घालवतोय फक्त. तुला कळत नाही का तेजस? अरे आपल्या सगळ्यांचेच फोटो व्यवस्थित आलेत. अद्वैतचा एकट्याचा व्यवस्थित आलाय, नेत्राचा व्यवस्थित आलाय, फक्त त्या दोघांचे एकत्र फोटो नीट येत नाहीयेत. त्या त्यांचा काय दोष आहे? आता काय करायचं? ऐक ना रोहित, या दोघांचे सोलो फोटो कसे काय? हॅलो, नेत्रा, मी कधीपासून तुम्हाला फोन करते, तुम्ही फोन का उचलत नाहीत माझे? नेत्रा सॉरी, मी जरा कामात होतो, फोन आलेला कळलंच नाही. बोल ना, का फोन केला होतास? काही नाही साहेब, तुम्ही सुखरूप पोहोचलात की नाही तेवढंच विचारायचं होतं. हो साहेब, मला यायचं होतं तुमच्या बरोबर. नेत्रा रिलॅक्स, तेजस आहे माझ्या बरोबर. एवढं टेन्शन का घेतेस तू? पण मग निदान तुम्ही घरी यायचं ना, मग इथून गेला असता ऑफिसला. नाही, मी मुद्दाम डिरेक्टली ऑफिसला आलो, घरी नाही आलो. का? मी घरी येणार, परत झालेल्या गोष्टींचं डिस्कशन होणार, घरातल्या सगळ्यांना टेन्शन येणार, या सगळ्या गोष्टीचा इश्यू क्रिएट होणार. सो मी विचार केला डिरेक्टली ऑफिसलाच जावं. नेत्रा, तू या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलंयस का? साहेब, आज असं का घडलं? नेत्रा, मी सांगितलं ना तुला, रिलॅक्स. आपल्याच फोटोंच्या वेळेला असं. सी, कॅमेरा ही खूप टेक्निकल गोष्ट आहे. त्यात बरेच सेटिंग असतात, फंक्शन्स असतात. बेसिकली एक मशीन आहे ते, सो टेक्निकल एरर होऊच शकतो ना. चल, मला प्रॉमिस कर, आता तू या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेणार नाहीयेस आणि ओव्हर थिंक तर अजिबात करणार नाहीयेस. पण मला सांगा, आपल्याला ते कळेल का? म्हणजे नक्की काय घडलं होतं ते आपल्याला कळेल? माहित नाही कळेल की नाही कळेल, पण या सगळ्या खूप टेक्निकल गोष्टी आहेत, त्यामुळे वेळ लागू शकतो कदाचित. बरं ऐक, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही झालंय त्याबद्दल बाबांबरोबर काहीच डिस्कस करू नकोस. मी आईला सांगितलंय तसं. मला या गोष्टीचा उगाच इश्यू करायचा नाहीये. ती करेल सगळं व्यवस्थित मॅनेज. ठीक आहे साहेब. बरं ऐक, मला ना एक अर्जंट मीटिंग आहे, मी ठेवू का फोन? अद्वैत आणि नेत्राची पत्रिका ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापायला दिली होती त्या प्रेसला आग लागली आहे. आलेत का आता तरी फोटोज? मी आलेच असतील, बघतो.
देवी आई, आजवर कधी अस्पष्ट तर कधी अर्थच न लागणारे संकेत तू मला दाखवलेस. हे सगळे संकेत घेऊन मी जगले, पण या सगळ्या संकेतांमध्ये असं काहीतरी असायचं ज्याने पुढे घडणारी वाईट घटना टाळण्याचा प्रयत्न करता यायचा मला. पण आता हे जे काही घडतंय सगळं समजण्यापलीकडचंय ग. मला हे सगळं सहनच होत नाहीये. अद्वैत साहेबांशी माझं नातं जोडलं जात असताना हे सगळं घडतंय. याचा अर्थ असा तर नाहीये ना की हे सगळं अद्वैत साहेबांसाठी चांगलं नाहीये. मला खरंच काही कळत नाहीये. अद्वैत साहेबांना काही होणार तर नाही ना? मला या सगळ्या घटनांचा अर्थ समजून घ्यायचा, या सगळ्या का घडतायत ते जाणून घ्यायचंय. देवी आई, अद्वैत साहेब सुखरूप राहतील ना? घरातल्या कोणाच्या तरी मृत्यूचा संकेत. हे सगळं का घडतंय? देवी आई, असं नको होऊ देऊस, असं नको होऊ देऊस. नेत्रा, नेत्रा काय झालंय? तू का रडतेस का? एवढं टेन्शन घेतलंस का फोटोशूटचं? अगं नको एवढा विचार करूस तू. अर्थात घडलेल्या घटनांमुळे थोडंसं टेन्शन येतं, मान्य आहे मला, पण मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्या गोष्टींचा मी या गोष्टींचा विचार नाही करत आहे. मी वेगळ्याच घटनेचा विचार करते. या गोष्टींमुळे नाही. मला कसं सांगू मी? साहेब, या घरात कोणाचा तरी मृत्यू होणार आहे. मला देवी आईने संकेत दिला होता साहेब. कोणाचा तरी मृत्यू होणार आहे. मला तिरडी दिसली होती. काय? मला संकेतात तुम्ही, अद्वैत साहेब, तेजस साहेब आणि तन्मय दिसला होता. साहेब, उरलेल्यांपैकी कोणाचं तरी व्हायला नको.
नको, पण कोणाला होणार आहे, काय होणार आहे, मला काही कळायला मार्ग नाहीये. नेत्रा, तुला संकेतात दिसतं तेच घडतं ना? साहेब, जे घडणार आहे ते मला दिसतं. मॅडम, पाणी. अद्वैत साहेबांनी तुम्हाला पाणी द्यायला सांगितलंय. नेत्रा, मी आहे इथेच. आता अजिबात काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. तुझी देवी आहे माझ्याकडे. आबा, मला आधी असं वाटायचं की मला अद्वैत साहेबांची नुसतीच काळजी वाटते, पण मग हळूहळू ओढ वाटायला लागली. आणि हा बघ, खरं सांगू, माझं आहे प्रेम अद्वैत साहेबांवर. ही गोष्ट जी तू आता आबांना सांगितलीस, तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण ही गोष्ट जर मी आता ऐकली नसती तर तू मला कधी सांगितली असतीस? तू मला कधी म्हणशील माहित नाही, पण मला आता या जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीला आय लव्ह यू म्हणायचं. आय लव्ह यू, नेत्रा. जागी आहेस का? काय करू, आज एका दिवसात इतक्या गोष्टी घडून गेल्यात.